आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील नगरपंचायत मार्फत सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व प्रशासक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंखे, प्रशासकीय अधिकारी सचिन वाच यांच्या नेतृत्वात राबवण्यात येत आहे। 1 जुलै ते 31 जुलैपासून विविध उपक्रम हाती घेतले असून पहिला प्रत्येक शाळा, महाविद्यालय, तहसील, न्यायालय, सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वाटपाचा शुभारंभ करून या उपक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे। शाळा परिसर, शहर परिसर, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डस्टबिन वाटप होत आहे। यासाठी स्वच्छता आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, कर निरीक्षक गणेश पवार, बरुण कुमार, लिपिक अबू हसन शेख, शकील शेख, मोईस शेख, दीपक जाधव, आकाश पवार, अजय डोडवे, अशोक माळी, दीपक माळी, ज्ञानेश्वर बोरसे आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेत आहेत। यावेळी नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांनी शालेय विद्यार्थ्यांसह तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध कामाकरिता येणाऱ्या नागरिकांनी डस्टबिनचा वापर करावा व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना नगरपंचायतचे आभार मानले आहे। नगरपंचायत शिंदखेडा यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमाचे शहरातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। नगरपंचायत शिंदखेडामार्फत दिनांक 1 जुलै 25 ते 31 जुलै 25 या कालावधीत सफाई अपनाओ और बीमारी भगाओ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्यासाठी नगरपंचायत मार्फत स्वच्छता अभियानासंदर्भात काही डस्टबिन पुरवण्यात येत आहेत। हे डस्टबिन काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये व शैक्षणिक संकुल, शाळा अशा ठिकाणी ठेवण्यात येत आहेत। तरी शिंदखेडा तालुक्यातील व शहरातील नागरिकांना विनम्र आवाहन आहे की या डस्टबिनचा वापर करावा व आपलं शहर कसं स्वच्छ राहील याकडे आपण लक्ष ठेवावे ही प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री फागणेकर साहेब, आरोग्य निरीक्षक श्री राजेंद्र चौधरी, कर निरीक्षक श्री गणेश पवार, नगरपंचायतचे लिपिक श्री शेख, दीपक जाधव, शकील शेख, आकाश पवार आणि मोईन शेख हे या कामासाठी चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत। तरी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की आपण आपलं परिसर, आपलं घर, आपण स्वतः कसं स्वच्छ राहील याकडे लक्ष ठेवा। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.